नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमधून आणि पुन्हा एकदा छानशी सकाळी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक सुंदर व्हिडिओ। तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला थोडासा बदल किंवा थोडासा वेगळा विचार जो की आपल्या आजूबाजूला नेहमी रेंगाळत असतो, पण आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला कधी कधी उदास वाटायला लागतं, कधी कधी बोर व्हायला लागतं, कधी कधी हे आयुष्य नको वाटतं, काहीतरी आपल्या रोजच्या धकाधकीतून थोडंसं शांत आणि निवांत ठिकाणी जावं किंवा काही 4 क्षण निवांत आपल्यासाठी जगावेत असं वाटत राहतं, पण ते दरवेळी शक्य होत नाही। तर थोडासा त्या दृष्टिकोनातून विचार केला तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय। आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओमध्ये काही छोटे छोटे मुद्दे मांडते, तर काही भावनात्मक व्हिडिओ आहे हा थोडासा। काही भावना मी माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, ज्या की मी अनुभवल्या आणि त्या मी रिलेट केल्या इथल्या निसर्गासोबत। तर बघा कसा वाटतो आजचा व्हिडिओ। बघा ही सुंदर सकाळ आहे आणि हे वातावरण बघा, आता एवढी सुंदर झाडी आणि हे सगळं किती शांत। आणि आता बघा, आता बऱ्यापैकी तुम्ही मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की मी खूप जवळ जाऊन तुम्हाला पालवी दाखवली होती, तर आता बघा अशी छान छान पालवी दिसायला लागली आहे। तर निसर्ग त्याची कूस बदलतोय, निसर्गाने कूस बदलली आहे आणि एक नवं आयुष्य सुरुवात केली आहे। तर ह्या आयुष्यामध्ये निसर्ग बघा ना कधीतरी थकतोय का, किंवा आता बघा हा छोटासा किडा आहे इथे दिसतोय बघा, हा तर हा लेडीबग म्हणतात ह्याला। तर ज्यावेळेस बर्फ वगैरे असतो तर तेव्हा हे किडे काय करत असतील ना, कुठे जात असतील असा प्रश्न नेहमी पडतो। किंवा इथे बरेच अजून छोटे पक्षी आणि असे कीटक वगैरे आहेत, पण ते बर्फामध्ये कुठे जात असतील, कारण जेव्हा बर्फ संपतो तर तेव्हा ते परत येतात। तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा निसर्ग किंवा हे जे अन्य जीव आहेत तर ते कधीच आपल्याला हरताना दिसत नाहीत। तर आपण थोडंसं ह्याच्याकडून शिकायला काय हरकत आहे ना। आता ही झाडं बघा, कितीदा यांची पानगळ झाली असेल ना, 100, 500, 200 का 1000 याची यांना सुद्धा कल्पना नसेल। कारण खरं आपण कसं ना प्रत्येक गोष्ट मोजून मापून ठेवतो, तर तसं यांच्याकडे काही रेकॉर्ड नसेल ना की माझी पानगळी एवढ्यांदा झाली आणि मी परत नव्याने आयुष्य सुरुवात केली, किंवा हे ह्यांचं मोटिवेशन कोणाला सांगत असतील का। पण घेण्यासारखं खूप काही आहे ह्यांच्या आयुष्यातून। कितीदा पानगळ होऊन सुद्धा हे परत एकदा फुलतात आणि कसलाही गाजावाजा करत नाहीत की मी माझ्या आयुष्यात असं केलं, मी माझ्या आयुष्यात असं केलं ना। कुठल्या मंचावर हे काही आपल्याबद्दल सांगत असतात, किंवा त्या बिल्डिंग्स वगैरे बघा कितीतरी त्यांनी म्हणजे उन्हाळे पावसाळे बघितले असतील, पण त्यांना ना कसला गर्व ना कसला अहंकार। तर आता ठीक आहे, ते बिल्डिंग्स तर कृत्रिम आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये पण जीव आहे। काही प्रमाणात त्यांनी आयुष्यातले काही क्षण चांगल्या लोकांचे किंवा दुःखी लोकांचे पण काही त्यांच्यासोबत गेले असतील, तर ते त्यांनी अनुभवले असतील, त्यातून पण त्यांनी काहीतरी शिकलं असेल। तर ह्या गोष्टी त्यांनी किती ठामपणे घेतल्या ना, की निसर्ग, वादळ, बर्फ, पाऊस काही एक नसतं ना आयुष्यामध्ये। तर तसं त्यांनी बघा ना तेवढ्यातही किती ठाम राहिलेत ते बघा। आणि आता एवढी ही झाडं आहेत बघा, आता कधी लावली असतील ही झाडं याचा अंदाज नाही लावता येणार, पण तरीसुद्धा किती ठाम आहेत बघा। आता कुठेतरी एखादा गॅप दिसतोय का की ते झाड कोलमडून पडलंय आणि काय, पण इथे खूप वादळं असतात बरं का, तरीसुद्धा ही झाडं किती ठाम आणि खंबीरपणे उभी आहेत। आपण पण थोडंसं आयुष्याकडे ह्या दृष्टीने बघायला काय हरकत आहे, हो ना। आता ही फुलंच बघा, आता कुठे त्या बर्फामध्ये कुठेतरी आडून दडून बसली असतील की नाही, आणि ज्यावेळेस त्यांना असं अनुकूल वातावरण भेटलं तर त्यावेळी ते फुलून आलेत आणि किती सुंदर दिसतात आहे बघा। किंवा आता ही छोटी फुलं आहेत, ही पांढऱ्या कलरची, तर ही सुद्धा अगदी जेव्हा बर्फ असतो किंवा पानगळ असते तर तेव्हा कुठेही त्यांचा अवशेष देखील दिसत नाही, किंवा आपल्या लक्षातही राहत नसेल की इथं हे झाड होतं, तिथं ते झाड होतं। पण जेव्हा जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल तर त्यावेळेस त्यांचं वागणं बघा बदलतंय का। अनुकूल आणि प्रतिकूल ह्या दोन्हीही परिस्थितीमध्ये ते अगदी आपलं आयुष्य छान आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात। तरी खूप मोठ्या गोष्टी आहेत, छोट्या वाटत असेल तरी खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या शिकण्यासारख्या। आता बघा इथे दिसते थोडंसं की इकडे काहीच नाही आता, कारण तिथलं अजून पालवी फुटायची बाकी आहे, पण तेच इथं बघा। म्हणजे असं नाही की कुठल्या प्रकारची कॉम्पिटिशन
किंवा मत्सर, की तुझं झालं नाही माझं झालं, किंवा माझ्या अगोदर तुझं का फुलावं, असं काही नाही. ज्याला जशी जशी वेळ मिळते, जसं ज्याला सूर्यप्रकाश मिळतोय, तर तसं तसं ते आपले प्रत्येकजण आपापलं रूप पालटतोय. हे बघा. तर ह्या गोष्टी खरंच आपण थोड्याशा लक्षात घेऊन त्यांच्यापासून बोध घेण्यासारख्याच आहेत. म्हणजे अगदी झुडपापासून ते महाकाय वृक्षांपर्यंत प्रत्येकाला प्रत्येक परिस्थितीचा, अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो. आणि तरी देखील बघा आता ते किती सुंदर फुललं आहे. कारण हे बरेचदा मी दिसत असेल तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये, की हे झाड खूप खूप असं एकदम सुकून अगदी ते करड्या रंगाची त्याची पानं दिसत होती. परंतु आता याला बहर आला आहे, तर ते खूप सुंदर दिसतंय. आपण थोडंसं पुढे जाऊया. अशा प्रकारे. तर ह्या गोष्टी खरंच छोट्या वाटत असतील, पण जर आपण विचार केला आणि थोडंसं जरी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला ना, तरी थोड्याशा आयुष्यामध्ये आपल्या सकारात्मक बदल होऊ शकतात. किंवा हे पाणी कितीदा गोठलंय, कितीदा वितळलंय, पण त्याला त्याचं काही वाटत नसावं ना. कारण कितीदा जरी आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग आले तरी हे ठाम राहिले, आणि चांगले प्रसंग आले तरी ठामच राहिले, असंच म्हणायला हरकत नाही. तर ह्या गोष्टी खरंच खूप सुंदर आहेत, निसर्गाकडून शिकण्यासारख्या आहेत. फक्त आपण थोडंसं डोळसपणे याकडे पाहत नाहीत. जेव्हा हे पाणी गोठतं ना, तर त्यावेळी बरेच मुलं इथं खेळ खेळतात वेगवेगळे. बघा किती सुंदर दृश्य आहे हे. हे बघा. पण तरी ह्या पाण्यावर कसलाही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही, की जर आता बर्फ वितळलाय तरी माझ्यासोबत येऊन कोणी खेळत नाही, किंवा काही असं दुःखी वाटतंय का हे पाणी. बघा ना, त्याचं काम सुरू आहे, अगदी निवांत शांत. आता हे जे काही जीव दिसतात आहे ना तुम्हाला पक्ष्यांच्या रूपात, तर हे आता बघा किती छान आनंदाने ते तिथं त्यांचं चालू आहे, स्वच्छंदी जीवन. तर जेव्हा बर्फ असतो ना, त्यावेळी कुठेही हे दिसत नाहीत. म्हणजे कारण बर्फामध्ये खरं आपणच जगणं आपलं असं अशक्य वाटायला लागतं ना आपल्याला. कारण जेव्हा -16, -12 अशा प्रकारे टेम्परेचर असतं, तर त्यावेळेस हे कसे जगणार ना. पण हे कुठे जातात, कुठे राहतात त्या काळात, ते कसे जगतात याचं कोणालाही काही अंदाज नसतो. आणि जेव्हा असं हे सगळं छान छान वातावरण व्हायला लागतं ना, की जसं आता पालवी फुटायला लागते किंवा समर सीझन चालू होतो, तर त्यावेळी हे अचानकपणे येतात आणि मग आपापल्या अशाच त्यांच्या ठरलेल्या जागा असतात. तर तिथे ते अगदी मनसोक्तपणे त्यांचं आयुष्य चालू असतं. आणि आपण खरं छोट्या छोट्या गोष्टींना खूप विचार करतो, की आयुष्यात असं झालं, आयुष्यात तसं झालं, मी असं ठरवलं होतं, मग त्याच्यासारखं ते झालं नाही. तर ह्या गोष्टी ह्यांना पण लागू होत असाव्यात का? कदाचित असतील, नसतील, पण कारण तेही एक प्रकारचा जीव आहेत ना. हे बघा आता किती स्वच्छंदपणे चालू आहे त्यांचं आता. पण हे बर्फात कुठे राहत असतील ना, तर ह्याचा फक्त आपण अंदाजच लावू शकतो की कुठेतरी ते सुरक्षित ठिकाणी जात असावेत, आणि जेव्हा इथलं वातावरण सुखकर होत असेल तेव्हा ते येत असावेत. तर बदललेल्या निसर्गाला पाहत पाहत मी थोडीशी लांब आली आहे, आणि म्हणजे सोसायटीमध्येच आहे पण थोडंसं लांब आली आहे. तर बघा आता मला हा नजारा बघायला मिळाला, एक सुंदर दृश्य. तर हे आहे चेरी ब्लॉसम. म्हणजे तुम्ही कुठे ऐकलं असेल ना, तर ह्यालाच म्हणतात ते चेरी ब्लॉसम. म्हणजे आता हे अशी फुलं, अगोदर फुलं येतात, नंतर काही दिवसांमध्ये ही फुलं गळून जातात. अगदी हा सीझन फक्त आठवडाभराचा असतो, आणि त्यानंतर ह्याला पानं यायला सुरुवात होते. तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं जवळून दाखवते मी. चेरी ब्लॉसम किती सुंदर आहे बघा. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये किंवा जे काही आपण मेसेजेस असतात ना आपले गुड मॉर्निंग वगैरेचे, तर त्याच्यामध्ये हे पाहिलं असेल तुम्ही जवळून. तर हे असं बघा आज साक्षात त्याचं काय रूप असतं, झाड त्याचं कसं असतं हे तुम्हाला आज दाखवते मी. हे बघा किती सुंदर दिसतं हे. तर हा आहे चेरी ब्लॉसमचा सीझन, जो की आता सुरू होतो आहे, आणि आपण त्यावर एक खूप सुंदर व्हिडिओ मी बनवणार आहे. म्हणजे जे की बरेच लोक इथे चेरी ब्लॉसम्स बघायला जातात. आता हे सोसायट्यांमध्ये आहे
ते थोडंसं कमी प्रमाणात असतं. पण जिथे जिथे असे की गार्डन्स बनवलेले त्यांनी असे, ते प्रॉपर चेरी ब्लॉसम असतात तिथं त्यांचे, इतके सुंदर दिसतात ना ते. तर तुम्हाला मी दाखवीनच. हे बघा अशा, आणि तिथे सुरू होतं थोडंसं चेरी ब्लॉसम. हे बघा, हे टप्प्याटप्प्यात असतं, पण हे खूप थोड्या दिवसांसाठी असतं. अगदी म्हणजे खूप झाले तर 3 आठवडे, खूप मॅक्सिमम 3 आठवडे, हे पूर्ण त्यानंतर गळून जातं. हे असं राहत नाही. पण बघा किती सुंदर वाटतं हे. किंवा आता इथं बघा, इथे सुरुवात होती. आता ते बऱ्यापैकी फुललं आहे, पण इथं नाही अजून फुललं आहे. ही थोडी सुरुवात आहे इथं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, थोडंसं जवळून दाखवते. इथं सुरुवात आहे. हे बघा, आणि हे असे गुच्छ, असे पुंजके दिसतात ना, खूप खूप सुंदर वाटतं. किंवा हे बघा, दुसरं झाड दाखवलं आहे. इथे पण कुठे कुठे फुललं आहे, अजून बाकी आहे. तर ह्याला कदाचित 2 आठवडे लागतील अजून, किंवा 1 आठवडा पण पुरेसा आहे. हे बघा, आणि त्याच्याच आता बाजूचं झाड दाखवते. इथं इथं काहीच फुललेलं नाही आहे. आता हे तयारीत आहे, यालाही फुलायचं आहे आता. तर हे पूर्ण सगळं 2 आठवड्यामध्ये खूपच सुंदर दिसेल. हे बघा किती उंचपर्यंत आहे सगळं. ह्या झाडाची देखील अर्धी तयारी झाली आहे दिसते फुलाची. हे बघा, कुठे कुठे दिसत आहेत फुलं, कुठे कुठे अजून वेळ आहे असं दिसतंय. पण हे पूर्ण तयारीत आहे आता. ह्याची पूर्वतयारी झालेली दिसते. हे बघा अशा प्रकारे. तर पूर्णपणे फुलण्याच्या तयारीत असलेल्या ह्या सर्व झाडांना बघून तुम्हाला पण एक काहीतरी छोटंसं आयुष्यामध्ये बदल किंवा उमेद वाटेल अशी आशा करते. आणि अशाच बहर आयुष्यात तुमच्याही येत राहो वेळोवेळी, अशी प्रार्थना करते स्वामींकडे. तर असा हा छानसा व्हिडिओ बघा, परत एकदा हा व्ह्यू घेते हिरवळीचा आणि निसर्गाचा. आणि हा छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी. आशा करते तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.